नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना आणि तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य लाभू देव ही स्वामींचरणी प्रार्थना करते. तर मंडळी, स्त्रियांची शुभ आणि अशुभ अशी काही 31 लक्षणे. नंबर 1, ज्या स्त्रियांच्या नाभीच्या खाली साडी नेसतात त्या. दुसऱ्या म्हणजे ज्या स्त्रियांचे पोट बाहेर येते. आणि 3 म्हणजे ज्या स्त्रिया वडिलांसारख्या दिसतात. मित्रांनो, मंडळींनो, आपल्या हिंदू धर्मांमध्ये प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान मानले जाते, परंतु त्यांच्या शरीरावरील असलेल्या खुणांवरून शुभ की अशुभ असे तर्क लावले जातात. त्याबद्दलचीच काही लक्षणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ज्या महिलांच्या ओठाच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात, अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात. तिसरं म्हणजे ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि जिची जीभ मऊ असते, अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होतं. चौथी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते, अशी स्त्री तिच्या दिरासाठी अशुभ असते. 5वी शुभ किंवा अशुभ संकेत म्हणजे ज्या स्त्रीचे पोट गोल घागरीसारखे असते, ती आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात घालवते. नंबर 6, ज्या महिलांच्या टाचावर लांबलचक रेषा असते, त्या चोरी करण्यात माहीर असतात. नंबर 7, ज्या महिलांची कंबर भरलेली असते, अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कोणाचीही पर्वा करत नाही. नंबर 8, ज्या स्त्रियांच्या नाकात पुढील भागावर तीळ असते, त्या महिलांना सगळे सुख प्राप्त होते. नंबर 9, ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात, त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रियांसाठी अशुभ मानले जाते. नंबर 10, ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल, तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनते. नंबर 11, ज्या मुलींची बोटे लांब आणि सुंदर असतात, अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान असतात. नंबर 12, ज्या स्त्रीची टाच रुंद असते, ती खूप रागीट स्वभावाची असते. नंबर 13, धनु, मीन, वृषभ राशीत जन्मलेल्या स्त्री खूप भाग्यवान असतात. त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळत असते. त्या खूप भाग्यवान असतात आणि त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप जास्त यश मिळते. नंबर 14, ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड आहे आणि उचलण्यास प्रवण असतो आणि त्या भागातील शिरा फुगलेली असते, अशा स्त्रियांना घरासाठी शुभ मानले जाते. नंबर 15, ज्या महिलांची अनामिका लहान असते, अशा महिला भांडखोर असतात. अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतात. नंबर 16, स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल, तर अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते. नंबर 17, ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले शुभ मिळते, त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते. नंबर 18, ज्या स्त्रीच्या टाचावर 3 रेषा असतात, तिचे आयुष्य दीर्घ असते, म्हणजेच त्यांचे जीवन दीर्घायुष्य असते. नंबर 19, ज्या महिलेच्या गळ्यावर तीळ असतो, त्यांना शुभ मानले जाते. त्या महिला उंच पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते. नंबर 20, ज्या स्त्रीचे हात वृक्ष खडबडीत असतात, वर खाली आणि लहान मोठे असतात, अशा स्त्रीला अशुभ मानले जाते आणि तिला जीवनात दुःख भोगावे लागतात. नंबर 21, ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलीचे लग्न होते, त्या दोन्ही घरात पैशाची कमतरता नसते, म्हणजेच अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते. नंबर 22, ज्या स्त्रीच्या टाचावर 3 रेषा असतात, ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते. नंबर 23, ज्या महिलांचे डोळे मोठे असतात, अशा स्त्रीला ती ज्या घरामध्ये जाते, तिथे धनाची कधीच कमतरता होत नाही असं मानले जाते.
नंबर 24, ज्या स्त्रियांचे पायाचे बोट कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाहीत त्या स्त्रीचे बरेच पती असतात. नंबर 25, ज्या स्त्रीची पाठ भरलेली असेल तर अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता जास्त असते. नंबर 26, ज्या महिलांच्या टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीच्या असतात. नंबर 27, ज्या स्त्रीची मान जाड असेल तर तिला वैधव्याचे कष्ट सहन करावे लागतात. नंबर 28, ज्या स्त्रीच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखी अजिबात नसते. नंबर 29, ज्या स्त्रीच्या गालावर तीळ असतो त्यांच्या प्रेमाची भावना जास्त असते. नंबर 30, ज्या महिलांचे हात लांब असतात अशा महिलांना ती ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंदी वातावरण असते. नंबर 31, ज्या स्त्रीची नाभी घुमावदार असते ती शुभ मानली जाते आणि अशा महिला आपल्या पतीप्रती विश्वासू असतात. नंबर 31, ज्या महिलेची मान वाकडी असेल अशा महिलांना आयुष्यात मोलमजुरीचे काम करावे लागतात. तर मंडळी, अशा प्रकारे असे जर काही लक्षणं असेल तर ती स्त्री शुभ किंवा अशुभ कशी ओळखावी हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक जरूर करा, जेणेकरून माझी जेव्हाही मी कुठला नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.